दरम्यान अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांची अखेर ट्रस्टमधनं गच्छंती झालेली आहे। सोमवारी झालेल्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत या दोन्ही बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले। राम मंदिरातील दान चोरी प्रकरण उघडकीस आल्यापासून सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। दरम्यान याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज आपल्यासोबत जोडले गेलेत। महाराज, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। खरं तर चंपतराय अनिल मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचतेय। त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? काल झालेल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं नीटपणे विचार केला आणि माननीय चंपतरायजींनी दिलेला राजीनामा स्वीकार केला। अनिल मिश्राजींचा पण राजीनामा स्वीकार केला। आम्हाला पराशरंजींनी सांगितलं की तो स्वीकार करणं न करणं आपल्या हातात नाही आहे। संविधानमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की तो दिला गेला म्हणजे स्वीकारला गेला, या पद्धतीनं तो स्वीकारण्यात आला। मग असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे? आता जे घडलं आहे ते अत्यंत दुःखदायक आहे, वेदनादायक आहे, पण या सगळ्यामधनं बाहेर येण्याकरता आम्हाला इथली सगळी प्रक्रिया बदलावी लागेल, ती दुरुस्त करावी लागेल। ते करण्याच्या मार्गी आम्ही लागलो आहोत आणि त्यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्याकरता एखाद्या मुख्य नियंत्रक अधिकाऱ्याची या ठिकाणी निर्मिती करणं, अशा प्रकारचा सीईओ जो हे सगळं काही नीटपणे बघून आणि आपल्या शिस्तीमध्ये करून घेईल, त्याकरता आम्ही एक समिती निर्माण केली। ती 3 लोकांची समिती आमच्या पुढे इंटरव्ह्यूज घेऊन 3 नावं देईल आणि त्यानंतर आम्ही त्यातल्या एकाची निवड त्याकरता करू। पण महाराज, या दानचोरी प्रकरणावरनं बरीच टीका होतीये, या टीकेकडे तुम्ही कसं बघता? मला संपूर्ण समाजाला हे सांगायचं आहे की चोरी झाली, वाईट झालं, आम्हाला शर्मेची गोष्ट आहे। हे सगळं खरं आहे, ते दुरुस्त करू, आम्ही त्यातनं बाहेर येऊ। पण याचं निमित्त करून हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा जो अत्यंत घृणास्पद प्रयत्न चालू आहे, त्याला कुठल्याही प्रकारे आपण कुणी बळी पडता कामा नये। आपण प्रसार माध्यमांच्या मधनं सुद्धा सावध राहावं आणि आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये। आपण पुन्हा उभे राहू आणि आपल्या राम मंदिराची प्रतिष्ठा अधिक उज्ज्वल करून दाखवू।